नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे नीट पेपर फुटी संदर्भात. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे हे आता बीडच्या अंबाजोगाईपर्यंत पोहोचलेले आहेत. अंबाजोगाईमध्ये सीबीआय कडून झाडाझडती घेण्यात आली. अंबाजोगाईमध्ये 2 विद्यार्थ्यांसह एका खासगी क्लासची चौकशी करण्यात आली आहे. पेपर विकत घेतल्याचा संशय आहे. या प्रकरणी 2 विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत. सीबीआय कडून झाडाझडती सुरू आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे. या विद्यार्थ्यांनी पेपर घेतल्याचा संशय आहे. यंत्रणेला हा संशय आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडलेले आहेत. आमिर, नेमके धागेदोरे बीडपर्यंत पोहोचलेले आहेत, कारण सीबीआय कडून तपास सुरू आहे. अधिकची माहिती या संदर्भात. नक्की जगदीश सर, आपण जर बघितलं तर बीडहून जे लातूर आहे फक्त हे 135 किलोमीटर अंतरावर आहे. लातूर हे नीटचं हब आहे, विशेष केंद्र आहे. तिकडे कोचिंग क्लासेस आहे. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी नीटची परीक्षेची तयारीसाठी ऍडमिशन घेतात. विशेष म्हणजे अंबाजोगाईहून जे लातूरचा प्रवास आहे फक्त 35 किलोमीटरचा आहे. तेच नीटची पेपर फोडणी जे झाली त्या प्रकरणी आता सीबीआय जे थेट अंबाजोगाईत पोहोचलेली आहे. विशेष म्हणजे सकाळी सीबीआयने जे डॉक्टरची इन्क्वायरी केली, डॉक्टरांचे 2 मुलांची इन्क्वायरी केली, त्यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर अंबाजोगाईत एक खासगी क्लासमध्ये सुद्धा त्यांनी तपासणी करून तिकडं काही कारवाई करण्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिली. विशेष म्हणजे अजून एक जिल्हा परिषदचे टीचर आहे अंबाजोगाईमध्ये, त्यांच्याही 2 मुलांची त्यांनी चौकशी केली असं सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे आता लातूरचे जे आरसीसी क्लासला जे मोठेगावकर सर होते त्यांचे कनेक्शन आता बीड मध्ये अंबाजोगाईमध्ये आलेत, कारण की हे 2 डॉक्टरचे जे मुलं होते ते आरसीसी क्लास मध्ये ते शिकायला तिकडे होते असं सूत्रांकडून आपल्याला माहिती भेटलेली आहे. जगदीश सर. जी आमिर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.